नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष मारवाडे. सुभाष एज्युकेअर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या यावर माहिती बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या आणि त्यांचे गुणधर्म यावर माहिती बघितलेली होती. चला तर मित्रांनो, आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण मूळ संख्यांना प्राइम नंबर असे सुद्धा म्हणतो. आणि मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे 1 व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या किंवा प्राइम नंबर असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या एकूण 100 ज्या संख्या आहेत त्याच्यापैकी एकूण 25 ह्या मूळ संख्या आहेत. जसे यामध्ये दिलेले आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा प्रकारच्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या असतात. म्हणजे उरलेल्या ज्या असतात, उरलेल्या किती उरल्या? 75. तर 75 मध्ये एक ही मूळही संख्या नसते आणि ती संयुक्त संख्या सुद्धा नसते. आणि त्यामुळे 74 संख्या ह्या संयुक्त संख्या असतात, हे नंतर आपण बघणारच आहोत. 2 ही एकमेव संख्या जी आहे ती सममूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या असतात. फक्त ही 2 हे एकमेव संख्या आहे जी सममूळ संख्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये संयुक्त संख्या म्हणजे काय किंवा कंपोजिट नंबर्स म्हणजे काय ते बघणार आहोत. आणि कंपोजिट नंबर 1 ते 100 मध्ये किती आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर असे म्हणतात. 1 ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. आणि 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संयुक्त संख्या आहेत त्यांची जी संख्या आहे त्या एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. म्हणजे यामध्ये आपण पाहिलं की 1 ते 100 मध्ये 25 ह्या मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत आणि 1 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही. तर अशा पद्धतीनं आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याबद्दल माहिती बघितलेली आहे. यानंतर आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत. आता जोडमूळ संख्या यांना ट्विन प्राइम नंबर असे म्हणतात. ट्विन प्राइम नंबर यामधूनच आपल्याला समजतात की ते प्राइम नंबरच आहेत. म्हणजे परंतु त्यामध्ये 2चा फरक असतो आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्याच्या जोडीला जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे सुद्धा म्हणतात. 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोड्या ज्या असतात ह्या जोडमूळ संख्येच्या असतात. यामध्ये दिलेला आहे 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, तसेच 71 व 73 ह्या ज्या आहेत असे एकूण 8 जोड्या ह्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये आढळून येतात. आता आपण सहमूळ संख्या म्हणजे काय ते बघणार आहोत. तर सहमूळ संख्यांना को-प्राइम नंबर असे म्हणतात. आणि यांची जर आपण व्याख्या पाहिली किंवा याला जर आपल्याला सोप्या पद्धतीनं जर म्हणायचं म्हटलं तर ज्या 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे अशा 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या ज्यांना फक्त 1 आणि 1च हा सामायिक विभाजक असतो, त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक विभाजक नसतो, त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. यामध्ये आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे. पहिली संख्या 12 घेतली आणि दुसरी 25 घेतली. आता 12चे जर आपण विभाजक पाडले तर ते कोणकोणते येतील? 1, 2, 3, 4, 6, 12. आणि 25चे जर आपण विभाजक पाहिलं तर 1, 5 आणि 25.
आता ह्या दोघांमध्ये यांची जी विभाजकाची पाहणी केली तर आपल्याला एक हा सामायिक विभाजक येतो. एक व्यतिरिक्त यामध्ये कोणताही अन्य संख्या ही सामायिक विभाजक नाही. म्हणून आला आपण ह्या दोन संख्यांना म्हणजे 12 आणि 25 ला काय सहमूळ संख्या म्हणू शकतो. दुसरं एक उदाहरण बघू. आता 20 आणि 21. तर 20 चे विभाजक पाहिले तर 1, 2, 4, 5, 10 आणि 20 हे आहेत. आता 21 चे असे सर्व विभाजक लिहूया. तर 1, 3, 7 आणि 21 हे विभाजक आहेत. यामध्ये सुद्धा जर आपण दोन्ही संख्येचे विभाजक पाहिलं तर 1 हा असा एकमेव आहे संख्या की जी सामायिक विभाजक आहे. अन्य कोणतीही संख्या सामायिक विभाजक संख्या नाहीये. तिसरी एक उदाहरण घेऊन बघू आपण. एक संख्या घेतली 10 आणि दुसरी 15. आता 10 चे सर्व विभाजक आपण इथे लिहूया. तर पहिला विभाजक येतो 1, दुसरा विभाजक 2, तिसरा विभाजक पाहिलं तर 5 आणि चौथा विभाजक यामध्ये आपण लिहिलेला आहे 10. तसेच 15 चे विभाजक आता यामध्ये पाळणार आहोत. तर 15 चे विभाजक आपण पाहिलं तर 15 च्या विभाजकामध्ये काय येणार आहे? 1, 3, 5 आणि 15. म्हणजे यामध्ये पाहिलं तर 1 हा सामायिक विभाजक आहे. त्याचप्रमाणे 5 हा सुद्धा सामायिक विभाजक आहे. आणि आपण व्याख्येमध्ये काय लिहिलेलं आहे की 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्यांना फक्त एक व्यतिरिक्त अन्य कोणताही सामायिक विभाजक नसावा तरच त्या संख्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. परंतु यामध्ये 2 सामायिक विभाजक आहेत त्यामुळे याला सामायिक विभाजक आपल्याला काही म्हणता येणार नाही सहमूळ संख्या. परंतु 18 आणि 13 यामध्ये फक्त एकच सामायिक विभाजक आहे त्यामुळे याला आपल्याला सहमूळ संख्या म्हणता येईल. म्हणजे आपण ही 4 उदाहरणे पाहिली यामध्ये फक्त 10 आणि 15 हे सहमूळ संख्या नाहीत. इतर ह्या तीनही जी उदाहरणे घेतली ह्या सहमूळ संख्या आहेत. त्याच पद्धतीनं आपल्याला असंही म्हणता येईल की क्रमवार येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 9 आणि 10 जर आपण घेतलं ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत तर ह्या सहमूळ संख्या असणार आहेत. तर अशा पद्धतीनं आपण काय तर मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या ह्या पाहिलेल्या आहेत. आता समोरच्या व्हिडिओमध्ये आपण या समोरची माहिती बघूया. तर धन्यवाद मित्रांनो. आपण यामध्ये ह्या सर्व यांची माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.